आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री अजितभाई फाटके पाटील साहेब, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष श्री वसंतराव ढोके साहेब व समस्त उपस्थित मंच, मित्रांनो, मी आपल्या सर्वांना काही महत्वाचं सांगणार आहे की आजकाल एक गॅरंटी नावाचा शब्द फार गाजतोय, मीडियामध्ये गाजतोय, पेपरमध्ये गाजतोय. करोडच्या जाहिराती, मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. हे मोदी साहेब 2014 मध्ये आपल्या यवतमाळच्या दाभाडी गावामध्ये गॅरंटी द्यायला आले होते. काय गॅरंटी होती? कापसाला भाव देणार, सोयाबीनला भाव देणार, रोजगार देणार, शेतीवर आधारित उद्योग उभारणार. आणि ही सर्व गॅरंटी आज 2023 मध्ये परत मोदी साहेब यवतमाळ मध्ये येतात आणि सर्व माध्यमांमध्ये म्हणतात की मोदी की गॅरंटी. अरे मोदी की गॅरंटी नहीं है ये. गारंटी क्या होती है? जिसका कोई चलती है वो चीज की गारंटी, ये तो दिखी नहीं. म्हणजे ही अशी प्रोडक्ट आहे, मोदी प्रोडक्ट, भाजपा प्रोडक्ट, हे आजपर्यंत दिसलंच नाही. आम आदमी पक्षाचं एक धोरण आहे, राजकारणातला कचरा साफ करायचं धोरण. मित्रांनो, आज भाजपाचं जे मोदीचे जे काही आपल्याला आणि कचरा जो आहे महाराष्ट्रातला, म्हणजे भ्रष्टाचारींना आपल्या घरी बोलावणे, तर आता याला आपण नवीन शब्द दिला होता, तो म्हणजे वॉशिंग मशीन. तर ही वॉशिंग मशीन नाही, ही कचरा पेटी झालेली आहे. भारतीय जनता पक्ष याचा कचरा पेटी झालेली आहे. अर्धी शिवसेना भारतीय जनता पक्षात, अर्ध्यापेक्षा जास्त काँग्रेस भारतीय पक्षात, अर्ध्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी भारतीय पक्षात. आता उरलं काय? आम आदमी पार्टी एकमेव पार्टी आता उरली आहे देशात. मित्रांनो, अरविंद केजरीवालांची गॅरंटी एकमेव गॅरंटी आहे. 2015 मध्ये अरविंद केजरीवालांनी गॅरंटी दिली होती की मी तुम्हाला शिक्षण देईल. 100% शिक्षण दिलं की नाही दिलं? दिलं की नाही दिलं? हो म्हणा. दिल्लीमध्ये शिक्षण मोफत दिलं. अरविंद केजरीवालांनी गॅरंटी दिली, गोर गरिबांना वीज मोफत देईल. दिली की नाही दिले? अरविंद केजरीवालांनी गॅरंटी दिली, 30 लाख रुपयापर्यंत तुम्हाला आरोग्य मोफत देईल. दिला की नाही दिलं? दिल्लीमध्ये आरोग्यासाठी काम करणार, शिक्षणासाठी काम करणार एक असं आम आदमी पक्षाचं एक धोरण आहे. जुमलाबाजी नाही. मोदींचे जुमले हे आता एक्सपायर झालेले, याची गॅरंटी होणार नाही. जे प्रॉडक्ट एक्सपायर झालं त्याची गॅरंटी होत नसते साहेब. मित्रांनो, काल आम्हाला महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये या सभेचं नाव ठेवताना आम्ही विचारपूर्वक ठेवलं. शेतकरी, आज शेतकरी मारला जात आहे, उद्योगपती मोठा केला जात आहे, युवकांना बेरोजगार केला जात आहे. मित्रांनो, या देशामध्ये मोदी साहेबांनी सांगितलं 2 कोटी रोजगार देऊ. 2 कोटी दिले नाही. देशात गुलाम तयार करण्याचा एक कारखाना तयार केला, तो म्हणजे कंत्राटी कामगारांचा. शेकडो कंत्राटी कामगार, शेकडो नाही हजारो कंत्राटी कामगार आज आपल्या जीवनासाठी लढत आहे, रस्त्यावर उतरलेले आहेत. या कंत्राटी कामगारांना मुलं नाहीत, त्यांना आरोग्य नाही, त्यांना विमा नको. मित्रांनो, हा जो आता आपल्याकडे नवीन रोजगार तर द्यायचा नाही, गुलाम देशामध्ये तयार करण्याचा कारखाना म्हणजे भाजपा सरकार आहे. मित्रांनो, कामगार, आपण म्हणतो कामगार, दिल्लीमध्ये कामगारांना 500 रुपये प्रति दिवस दिला जातो. आपल्या इथे मात्र स्त्रियांना 150 रुपये, 200 रुपये आणि पुरुषांना 350 रुपये दिला जातो. का दिला जातो? त्यांना जगण्याचा अधिकार नाही. अरविंद केजरीवालांनी, आम आदमी पार्टीने पहिल्यांदा जगण्याचा अधिकार दिलेला आहे. मित्रांनो, महागाई हे पण एक सत्य आहे. भाजपाची महागाई 2014 मध्ये पेट्रोल काय भाव होतं, डिझेल काय भाव होतं, शेतकऱ्यांना भाव काय होता, सोयाबीनचा भाव 2012 मध्ये 4000, 3000, आज 2023 मध्ये सुद्धा 4000 रुपये. कापसाचा भाव काय आहे? 7000, 8000 रुपये.